तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आतापर्यंत आपले 21 लेक्चर पूर्ण झालेले. आज आहे आपलं 22वं लेक्चर आणि अजून जास्तीत जास्त 8 ते 10 लेक्चर होऊ शकतात आपले सी प्रोग्रामिंगचे. आणि त्याच्यानंतर सी प्रोग्रामिंग संपल्यानंतर आपण C++ DSAला स्टार्ट करून देऊ. म्हणजे दिवाळीच्या आधी C++चे बेसिक्स सगळे संपले पाहिजे आणि दिवाळीच्या नंतर आपण डायरेक्टली C++ विथ DSAला स्टार्ट करू. आणि खूप जणांचा हा प्रश्न आहे की किती दिवस चालेल C++ DSA. तर मी DSA खूप प्रॉपर घेणार आहे. पहिल्यांदा कोणीतरी मराठीमध्ये DSA शिकवणार आहे, तर त्याच लेवलचं मला कंटेंट डिलिव्हर करायचं आहे. असं समजून चला की 3 ते 4 महिने मी DSA प्रॉपरमध्ये घेणार आहे. पूर्ण डायनॅमिक प्रोग्रामिंगपर्यंत सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे विथ द लीड कोड, GFG, वेगवेगळे प्लॅटफॉर्मवरचे जेवढे फेमस जे प्रॉब्लेम राहतील, इंटरव्ह्यू बीट झालं, कोड फोर्सेस झालं, या प्लॅटफॉर्मवरचे आपण काय करणार, वेगवेगळे जे फेमस क्वेश्चन आहे ते पण त्याच्यासोबत डिस्कस करणार आहे. का? कारण की हे ज्यांनी हा कोर्स पूर्ण फॉलो केला DSAचा, तो पुढे जाऊन म्हणजे त्याला प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये पण ते कामात येईल आणि सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये पण ते कामात येईल. आलं ना? तर त्याच लेवलचं शिकवलं जाणार आहे. वरवर आपल्याला सिलेबस कंप्लीट नाही करायचा आहे. आलं ना? सगळ्या गोष्टी प्रॉपर करायच्या. तर टाईम लागेल, त्याच्यामुळे वेट करा. पुढच्या जावा आणि पायथॉन खूप लोकांची डिमांड आहे. सगळ्या गोष्टी होतील हळूहळू आपण करत राहू सगळं. तर आज मला तुम्हाला काय शिकवायचं आहे? स्विच केस. स्विच केस काय असतं, स्विच केस कसं काम करतं हे तुम्हाला आज समजायचं आहे. तर त्याच्या आधी आपण एक एक्झाम्पल समजू. जसं की तुम्ही हॉटेलमध्ये गेले, वेलकम टू JK रेस्टॉरंट, जयेश कांदे रेस्टॉरंट. गेल्यानंतर तुम्ही काय करता, सगळ्यात पहिले की तुम्हाला काही मेनू दाखवलं जातं की जर 1 नंबर, जसं की मेनू पिझ्झा झाला, बर्गर झालं, पास्ता झाला, सँडविच झाला, असे 4 आपले काय मेनू दाखवले जातात. आता तुम्ही काय करता की मला आता काय करायचं, पिझ्झा ऑर्डर करायचं. ते एंटर युअर चॉईस. तुम्ही 1 ते 4 मध्ये काय करू शकता, चॉईस कोणती पण सिलेक्ट करू शकता. जसं चॉईस मी टाकली काय की 2 नंबरची किंवा बर्गर टाकलं. मला बर्गर खायचं आहे, मी काय केलं 2 नंबरची चॉईस टाकली बर्गर. लगेच यू हॅव अ ऑर्डर बर्गर असा मेसेज मला दिसला पाहिजे. तर अशी काहीतरी स्क्रीन आपल्याला तयार करायची. तर प्रोग्रामिंगमध्ये पण आपल्याला जर अशी काही गोष्टी करायची असेल तर त्याच्यासाठी म्हणजे की इन जनरल आपला कोड कसा चालतो पूर्ण, जसं लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होत चालतं. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी लिहिलेल्या त्या सगळ्या काय होतं, लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होत चालतं. पण आता मला काय करायचं आहे, आता मला असं पाहिजे की जर मी केस 1 टाकला तर माझी ॲडिशनच झाली पाहिजे, केस 2 टाकला तर माझं काय झालं पाहिजे, सबट्रॅक्शनच झालं पाहिजे, केस 3 टाकला तर माझं काय झालं पाहिजे, मल्टिप्लिकेशनच झालं पाहिजे, केस 4 टाकलं तर माझं काय झालं पाहिजे, डिव्हिजनच झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला समजायचं कसं, आता मी एकदा सांगतो की माझं म्हणणं काय की सगळ्यात पहिले बघा, इन जनरल आपण जो पण प्रोग्राम लिहितो, काय करतो, जो पण प्रोग्राम लिहितो कशामध्ये लिहितो, आपलं मेन फंक्शन असतं त्याच्यामध्ये लिहितो. या मेन फंक्शनमध्ये काय करतो, जसं की लाईन 1 लिहिलं मी, प्रिंटेफ हॅलो इथं लिहिलेलं. नंतर त्याच्यानंतर काय केलं, नंतर मी हो इंट C इज इक्वल टू काय केलं, A+B केलं. मी इथं काय केलं, प्रिंटेफ इथं काय केलं मी, %D काय केलं, Cला मी इथं प्रिंट केलं. नंतर इंट Dला काय केलं मी, A-B केलं. नंतर इथं काय केलं, प्रिंटेफ काय केलं मी, प्रिंटेफ %D आणि इथं काय केलं, Dला पण इथं प्रिंट केलं मी, काय केलं, Dला पण प्रिंट केलं. तर आपलं जे कंपायलर आहे त्याला काय समजतं, ज्या गोष्टी तुम्ही मेन फंक्शनमध्ये लिहिलेल्या त्यांना काय करा, लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करा. ज्या गोष्टी तुम्ही काय केलेलं आहे, ज्या गोष्टी तुम्ही मेन फंक्शनमध्ये त्यांना काय करा, लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करा. म्हणजे तो कसा प्रोग्राम पूर्ण काय होतो, कंपाईल होतो. जसं पहिल्या आउटपुटमध्ये मला काय मिळेल, आउटपुटमध्ये मला मिळेल पहिल्यांदा हॅलो मिळेल. नंतर काय, या दोघांची ॲडिशन करून काय मिळणार, जसं की एमध्ये मी टाकलं काय 10 टाकलं, बीमध्ये काय टाकलं 20 टाकलं, या दोघांची ॲडिशन काय येईल, मला 30 मला त्याच्यानंतर मिळेल. त्याच्यानंतर काय, त्या दोघांची सबट्रॅक्शन -10 मला मिळेल. आलं? म्हणजे काय, लाईन बाय लाईन सगळ्या गोष्टींनी एक्झिक्यूट करतं. इथं काय आहे का, म्हणजे पहिल्यांदा लाईनला येईल हॅलो प्रिंट करल, नंतर इथं येईल Cमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला प्रिंट करल, नंतर Dमध्ये जी व्हॅल्यू आहे, जे आन्सर येणार आहे त्याला प्रिंट करल. म्हणजे काय, इथं मला अशी काही चॉईस दिली का मी, नाही, सगळ्या गोष्टी एक खोटी काय केल्या, प्रोव्हाइड केल्या जातात. पण आता मला काय पाहिजे माहिती का, मी जेव्हा चॉईस 1 टाकल ना तेव्हा काय हॅलो प्रिंट झालं पाहिजे, चॉईस 2 झालं ना तेव्हा काय ॲडिशनच झाली पाहिजे,
चॉईस 3 टाकाल ना तेव्हा सबट्रॅक्शन झाली पाहिजे. म्हणजे अशा चॉईसच्या बेसिसवर जर आपल्याला काय करायचं प्रोग्रामला कंट्रोल करायचं, तिथं कोणती केस असते, कोणती स्टेटमेंट असते, आपली स्विच केस असते. काय असते? स्विच केस असते. काय? स्विच केस. आणि आत्ता आपण बघितलं तोच प्रोग्राम आधी करून बघू. काय बघितलं आपण इथं बघा की वेलकम टू JK रेस्टॉरंट हा असा मेसेज मला द्यायचा आहे. हा मेसेज प्रिंट झाल्यानंतर आता मला काय पाहिजे, पिझ्झा, बर्गर, पास्ता, सँडविच हे चॉईस करण्यासाठी मला एक मेसेज पाहिजे. आउटपुट स्क्रीनला इमॅजिन करा. आउटपुट स्क्रीनमध्ये मला मेसेज काय दिसला पाहिजे की हा मेसेज एंटर युअर चॉईस हा मेसेज दिसला पाहिजे. मग मी इथून चॉईस सिलेक्ट केली 2, तर 2 वर जे लिहिलेलं आहे बर्गर, तो बर्गर काय झाला पाहिजे, म्हणजे यू हॅव ऑर्डर बर्गर असा मेसेज मला दिसला पाहिजे. काय? यू हॅव ऑर्डर बर्गर. जर मी 1 चॉईस टाकली इथं, तर 1 चॉईस टाकल्यानंतर काय, यू हॅव ऑर्डर पिझ्झा असं मेसेज दिसला पाहिजे. नंतर मी 4 चॉईस टाकली तर काय, यू हॅव ऑर्डर सँडविच. आणि जर मी काय केलं, जर मी असं केलं की इथं मी एंटर युअर चॉईस इथं काही न लिहिता मी काय केलं, इथं डिरेक्टली ना मी चॉईस काय केली 5 टाकून दिली. तर 5 टाकल्यानंतर मला काय मेसेज दिसला पाहिजे, मला इथं ना इनव्हॅलिड चॉईस असा मेसेज दिसला पाहिजे. काय? इनव्हॅलिड चॉईस असा मेसेज दिसला पाहिजे. सर तुम्ही म्हणजे याला कसं लिहायचं, म्हणजे प्रोग्राम कसा सिंटॅक्स कसा आहे याचा स्विच केसचा. तर स्विच केसचा सिंटॅक्स कसा आहे तुम्हाला एकदा मी इथे समजून सांगतो. काय? स्विच केस. स्विच केस. स्विच केसचा सिंटॅक्स जर बघायला गेलं तर सगळ्यात पहिलं बघा, मला आता युजरला काय द्यायचं, एक मेसेज द्यायचा आहे. युजर काय करणार आहे, एक मेसेज देईल. जसं की मला युजरला एक मेसेज द्यायचा, तर सगळ्यात पहिले काय, मेन फंक्शन झालं आपलं. हे मेन फंक्शन झालं. या मेन फंक्शनमध्ये मला काय करायचं, युजरला एक मेसेज द्यायचा आहे, प्रिंटएफ. प्रिंटएफ काय केलं मी, एंटर युअर चॉईस. काय? एंटर युअर चॉईस हा मेसेज मला द्यायचा. आता ती चॉईस जी होणार आहे ती काय करायची, मला एक ठिकाणी स्टोअर करायची. काय करायची, जी पण चॉईस आहे ना त्याला काय करायचं, स्टोअर करायचं. स्टोअर कुठं करतोय मी, एक CH नावाचं व्हेरिएबल. आता मी काय केलं, ती CH नावाचं व्हेरिएबल तुम्ही ना कोणत्या पण टाईपचे घेऊ शकता. म्हणजे की तुम्हाला केस ABCD पण ऑप्शन देऊ शकता तुम्ही, किंवा 1 2 3 4 पण ऑप्शन देऊ शकता. पण आता मी 1 2 3 4 काय इंटिजर आहे, म्हणून मी इथं लिहिताना काय मेन्शन केलंय, इंटिजर CH. जर मी काय केली, चॉईस ही माझी जर ABCD अशा असेल तर मला इथं काय करावं लागेल, कॅरेक्टर CH करावं लागेल, कॅर CH करावं लागेल. आलं? कधी, जेव्हा इंटिजर चॉईस आहे आपली, केस ही इंटिजर असेल तेव्हा काय करावं लागेल, इंट CH घेतलं. आणि जर समजा आपली ABCD अशा ऑप्शन असेल तर मला काय करावं लागेल, वरती कॅर CH असं घ्यावं लागेल. आता जो युजर जे पण इनपुट टाकेल त्याला रीड करून काय करावं लागेल, मला स्टोअर करावं लागेल. तर स्कॅनएफ इथं काय केलं मी, आता आपण इंटिजर घेतलं म्हणून इथं फॉर्मॅट स्पेसिफायर पण काय येणार आहे, %D. आणि स्टोअर कुठं करायचं आहे मला, ॲड्रेस ऑफ CH. काय करायचं, ॲड्रेस ऑफ CH व्हेरिएबलचा जो ॲड्रेस आहे जाऊन काय करायचं आहे, स्टोअर मला करायचं आहे. आता ही चॉईस आल्यानंतर आता मला काय करायचं आहे, चॉईस आल्यानंतर स्पेसिफिक स्विच झालं पाहिजे. स्विच काय झालं पाहिजे की स्विच जे आहे त्याच्यामध्ये काय पास करावं लागेल, ती मला ही कोणती चॉईस तुमची पास होणार आहे, ती चॉईस जिथं चॉईस स्टोअर होणार आहे ती. आणि ह्या स्विच सोबतच काय जास्त एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, ती चॉईस युजरची जी आलेली त्याला स्टोअर करायचं काम करणार आहे. मग ती चॉईस कुठं करायची, स्विच. मग ती चॉईस मला पास करावं लागेल की ही चॉईस आलेली, मग ती केस चालू. इथं स्विच लिहिलं त्याच्याबरोबर काय लिहायचं असतं, कायम आपल्याला केस हे लिहायचंच असतं. काय असतं, स्विच लिहिलं त्याच्यासोबत काय असतं, केस मला लिहायचं असतं. काय लिहायचं, स्विच सोबतच काय केस मला लिहायचं असतं. आता एक केस मग काय टाकलं की आता मी काय 1 टाकलं, मला काय मेसेज दिसला पाहिजे, 1 जेव्हा टाकलं ना तेव्हा मला मेसेज काय दिसला पाहिजे, प्रिंटएफ यू हॅव ऑर्डर पिझ्झा. काय मेसेज दिसला पाहिजे मला, यू हॅव ऑर्डर पिझ्झा असा मेसेज दिसला पाहिजे मला. काय, यू हॅव ऑर्डर पिझ्झा असा मेसेज दिसला पाहिजे. आणि जेव्हा केस 2 टाकाल ना मला काय मेसेज दिसला पाहिजे, सेम, फक्त काय, यू हॅव ऑर्डर सँडविच. यू हॅव ऑर्डर केस 3 टाकल्यानंतर यू हॅव ऑर्डर काय सँडविच, नंतर काय होतं बर्गर वगैरे. आणि जर याच्या तिन्हीपैकी केस नसेल, म्हणजे की एखादी इनव्हॅलिड चॉईस टाकली तर मला मेसेज काय दिसला पाहिजे, इनव्हॅलिड चॉईस मला मेसेज दिसला पाहिजे. तर ही सिंटॅक्स आहे. हा सिंटॅक्सपेक्षा मी तुम्हाला डायरेक्टली आता काय करतो, एक प्रोग्राम करून दाखवतो, जो आपल्याला याच्यासाठी आपल्याला प्रोग्राम बनवायचा आहे. याच्यासाठी प्रोग्राम बनायचा तर काय करतो मी आता, डायरेक्टली आपलं जे कोड ब्लॉक्स आहे त्याला ओपन करतो. आणि कोड ब्लॉक्स ओपन केल्यानंतर आपला प्रोग्राम इथे स्टार्ट करतो. आलं? सगळ्यात पहिले काय करायचं मला, इथे एम्प्टी फाईल केल्यानंतर काय, कंट्रोल एस, याला मी नाव काय देतो, स्विच डॉट सी नाव दिलं. काय केलं, स्विच डॉट सी नाव दिलं.
आलं ते ठीक आहे. स्पेलिंग वगैरे आपण नंतर बघून घेऊ. आपल्याला मेन काम काय, फाईलला पहिल्यांदा सेव्ह करावं लागतं. सेव्ह केल्यानंतर आता इथं काय करायचं मला, वाईड मेन. आता मी खूप जणांनी सांगितलं 20.03 व्हर्जन डाउनलोड करा, पण त्यांनी लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड केले. त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते हेडर फाईल इन्क्लूडच करावं लागतं. कोणत्या, stdio.h आणि getch जर यूज करणार असेल तर तुम्हाला काय conio.h पण यूज करावं लागतं. आलं ना. आता वाईड मेन काय केलं मी, आता मला काय करायचं आहे, एक चॉईस द्यायची युजरला. काय करायचं आहे, चॉईस म्हणजे एक असा मेसेज द्यायचा आहे. काय मेसेज द्यायचा आहे, पहिला मेसेज प्रिंटएफ. इथं काय मेसेज द्यायचा आहे मला, एंटर चॉईस. काय मेसेज द्यायचा आहे, इथं डबल कोट्स द्यावा का, डबल कोट्स, कारण डबल कोट्स म्हणजे लिहिलं तो काय मेसेज आपल्याला तसा आउटपुट स्क्रीनवर मिळतो. इथं काय मिळलं मी मेसेज, एंटर चॉईस असा मेसेज दिला. आता जो चॉईस मेसेज आहे तो काय केला मी, स्कॅनएफ काय केलं मी, स्कॅनएफ इथं मी लिहिलं %d. काय केलं %d. आणि आता %d का घेतो, कारण माझी जी चॉईस आहे ना, आता मला काय केस 1 केस 2 हे 1 2 3 काय इंटिजर फॉर्ममध्ये यायचे. तर मला इथं काय मेन्शन करावं लागेल, इंट ch. ते ch मध्ये काय होईल, ते स्टोअर होईल. आणि स्टोअर झाल्यानंतर काय इथं माझं इथं काय ch. आता स्टोअर करायचं आहे ना मला, कोणत्या ch व्हेरिएबलचा जो ॲड्रेस असेल त्या ॲड्रेसला जाऊन काय करायचं, मला व्हॅल्यू जाऊन स्टोअर करायची. जी केस टाकाल ते केस काय, आता आपल्याला काय करायचं, ती केस काय केस 1 टाकली तर 1 वाली चालली पाहिजे, केस 2 टाकली तर 2 वाली चालली पाहिजे, केस 3 टाकली तर 3 वालं आपलं चाललं पाहिजे. आता म्हणजे की आता चॉईस, मग चॉईस, आता ती चॉईस आपल्याला स्विच करावं लागेल. तर स्विच करण्यासाठी आपल्याकडे काय स्विच कीवर्ड आहे. काय स्विच कीवर्ड आहे, तर स्विच याच्यात काय पास करेल मी, ch. काय पास करेल, ch मी पास करेल. ch पास केल्यानंतर आता काय करायचं मला, इथं केस 1 काय केस 1 केल्यानंतर इथं काय करायचं मला, केस 1 केल्यानंतर इथं मला आता काय करायचं, इथं केस 1 आता मला काय करायचं, जसं चॉईस 1 टाकला ना तर मला हा मेसेज दिसला पाहिजे, प्रिंटएफ. काय मेसेज दिसला पाहिजे, यू हॅव ऑर्डर पिझ्झा. काय यू हॅव ऑर्डर पिझ्झा असा मेसेज दिसला मला पाहिजे. काय असा मेसेज मला दिसला पाहिजे. नंतर काय केस 2 मध्ये काय मेसेज दिसला पाहिजे, सेम यू हॅव ऑर्डर पिझ्झाच्या जागी काय दिसला पाहिजे, फक्त मी याला काय करतो, याला तसंच कॉपी करून घेतो. काय करतो, याला काय करतो, कॉपी करून घेतो. केलं Ctrl+C Ctrl+V. यू हॅव ऑर्डर पिझ्झाच्या जागी नंतर केस 2 काय दिसली पाहिजे मला, चॉईस 2 सिलेक्ट केल्यानंतर मला काय बर्गर हा असा मेसेज दिसला पाहिजे. काय बर्गर हा मेसेज दिसला पाहिजे. आलं. नंतर मला काय पाहिजे, केस 3 मला काय पाहिजे, केस 3 मला पाहिजे यू हॅव ऑर्डर बर्गर झालं, पिझ्झा झालं. आता मला काय करायचं, पिझ्झा झालं, बर्गर झालं. आता काय करायचं, यू हॅव ऑर्डर. नेक्स्ट काय करावं लागेल मला, पिझ्झा झाल्यानंतर बर्गर झाल्यानंतर नेक्स्ट मला करायचं आहे आता की यू हॅव ऑर्डर काय होतं, वडापाव. यू हॅव ऑर्डर वडापाव असं मी मेसेज देऊन दिलं. नंतर काय लास्टला काय केस 4 मध्ये काय टाकतो मी, केस 4 मध्ये टाकतो यू हॅव ऑर्डर काय, यू हॅव ऑर्डर सँडविच असं मेसेज देतो. काय देतो, सँडविच. स्पेलिंगकडे लक्ष नका देऊ सध्या तरी. सँडविच येस, स्पेलिंग तर बरोबर आहे आपलं, सँडविच. त्याच्यानंतर आता काय करायचं मला, मी जर याला रन केलं, काय केलं, बिल्ड अँड रन केल्यानंतर मला काय एंटर चॉईस 1. पण 1 टाकल्यानंतर बघा यू हॅव ऑर्डर पिझ्झा यायला पाहिजे होतं ना, पण सगळे चालत आहे एक सोबत. यू हॅव ऑर्डर पिझ्झा, यू हॅव ऑर्डर बर्गर, यू हॅव वडापाव, यू हॅव ऑर्डर सँडविच, हे सगळे मेसेज चालत आहे. पण मला असे सगळे मेसेज आहे पाहिजे का, नाही. मग मला इथं काय करावं लागेल की जेव्हा केस 1 टाकली ना, इथं काय लावून द्यायचं माहिती का, याच्यानंतर काय करायचं, ब्रेक लावून द्यायचं. काय लावून द्यायचं, ब्रेक लावून द्यायचं. याच्यानंतर परत काय करायचं, ब्रेक लावून द्यायचं. याच्यानंतर काय करायचं, ब्रेक लावून द्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, पुढं मला काय करायचं, याला क्लोज करतो मी. ब्रेक लावल्यानंतर केस 4 मध्ये पण काय करायचं. आता ब्रेक कीवर्डनी काय होतं सांगा बरं, म्हणजे की जेव्हा मी काय करेल केस 1 टाकल तर केस 1च्या मधली लाईन एक्झिक्यूट होईल, आणि लाईन एक्झिक्यूट झाल्यानंतर काय होईल, ब्रेक लागलं म्हणजे खालची काही एक्झिक्यूट होणार आहे का, आपल्या नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, जिथं ब्रेक लावला त्याच्यानंतर काहीच एक्झिक्यूट होतं का, नाही. डिरेक्टली त्या केसच्या
ते स्विच केसच्या बाहेर आपलं येऊन लागेल, ते स्टेटमेंट प्रिंट होईल आणि स्विच केस म्हणजे प्रोग्राम काय होणार आहे आपला स्टॉप इथे होणार आहे. तर इथं काय केलं मी F9 केलं. F9 केल्यानंतर इथं काय एंटर चॉईस 1. तर आता मला काय मेसेज दिसला फक्त यू हॅव अ ऑर्डर पिझ्झा. काय मेसेज दिसला? यू हॅव अ ऑर्डर पिझ्झा. पण तुम्ही म्हणशाल सर 1 ते 4 आयटम मला माहिती, पण काही असं असतील का त्यांनी 5 नंबर टाकलं तर त्यांना काहीतरी असा मेसेज दिला गेला पाहिजे. नाही तर काय होईल, जसं की आता मी इथं काय करतो, बरं त्याला बिल्ड अँड रन करतो. काय करतो, बिल्ड अँड रन करतो. इथं काय आहे, मी 5 नंबर टाकला पण 5 तर चॉईसच नाही. मग 5 चॉईस नाही, मग याला असं काहीतरी मेसेज द्या ना, 5 चॉईस नाही, इनव्हॅलिड चॉईस किंवा यू हॅव ही चॉईस नाही भाऊ, 4च चॉईस आहे आपल्याकडे, असं काहीतरी मेसेज पाहिजे मला. तर इथं काय करतो, इथं असं जर मेसेज द्यायचं असेल ना, तिथे काय आपल्याला वापरता येतं डिफॉल्ट. काय डिफॉल्ट काय की तुम्ही जर अशी रॉंग चॉईस जर घेतली, रॉंग इनपुट जर घेतलं, तर तुम्हाला जो मेसेज दाखवायचा तो काय करतो मी डिफॉल्टमध्ये दाखवेल. काय डिफॉल्ट. मग इथं काय करेन मी, जो मला मेसेज दाखवायचा, मेसेज काय दाखवायचा मला, प्रिंटेफ. इथं काय रॉंग इनपुट, काय रॉंग इनपुट किंवा इनव्हॅलिड चॉईस, असं तुम्हाला जे वाटेल तो मेसेज इथे दाखवू शकता. काय तुम्हाला जो वाटेल तो मेसेज देऊ शकता. इथं ब्रेक लावायची गरज आहे का आपल्याला? नाही, इथं काही ब्रेक लावायची गरज नाही, कारण तो लास्टचा मेसेज राहणार आहे. तर मी काय टाकलं, 1 टाकलं, यू हॅव अ ऑर्डर पिझ्झा असा मेसेज आला. तसंच मी काय करतो आता, इथं काय करतो, बिल्ड अँड रन करतो. बिल्ड अँड रन केल्यानंतर मी इथं काय टाकतो, 99 टाकून देतो. 99 टाकलं तर मला काय मेसेज आला, रॉंग इनपुट. कारण तुमच्याकडे चॉईस 4 आहे आणि तुम्ही किती टाकताय, 99 टाकताय. हे बरोबर आहे का? नाही. मग आता याचा कोड कसा झाला पूर्ण पहिल्यापासून बघा. पहिल्यापासून काय, युजरकडून एक चॉईस घेतली, चॉईस ती CH मध्ये जाऊन स्टोअर झाली. ती CH चॉईस आता काय केली मी स्विच केसमध्ये पास केली ती चॉईस, आणि तुम्ही जी चॉईस टाकली त्याच केसचा काय चालेल, कोड चालेल. 1 जर टाकली तर यू हॅव ऑर्डर पिझ्झा हा मेसेज दिसेल आणि ब्रेकमुळे खालचे एक्झिक्यूट होणार आहे का? नाही. 2 जर टाकली तर काय, यू हॅव ऑर्डर बर्गर हा असा मेसेज दिसेल आणि नंतर काय ब्रेक लागेल. केस 3 टाकली, यू हॅव ऑर्डर वडापाव असा मेसेज दिसेल, त्याच्यानंतर काय होईल, ब्रेक. बाकी वरचे चालणार आहे का कोणते? नाही. डायरेक्टली काय होतं, स्विच तो कशा होतो, 3 नंबरच्या याच्या होतो. नाही तर इन जनरल असा प्रोग्राम लिहिला तर काय होतं, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे सगळं काय होतं, एक्झिक्यूट आपलं होत चालतं. आलं त्यानं कसं होतं, समजलं. त्याच्यानंतर काय, केस 3 नंतर आता काय, केस 4 यू हॅव अ ऑर्डर सँडविच. काय केस 4 काय, यू हॅव अ ऑर्डर सँडविच असा मेसेज दिसत. जर मी 4 नंबरची केस टाकली तिथं, तर यू हॅव ऑर्डर सँडविच आणि ब्रेक नंतर मग खालचे होणार आहे एक्झिक्यूट. नाही तर काय, इथं ब्रेक नसतं लावलं तर काय रॉंग इनपुट पण मला दिसलं असतं. आता डिफॉल्ट जर मी काय केलं, केस 4 म्हणजे की 5 नंबर टाकून दिला तर काय मला मेसेज दिसेल, रॉंग इनपुट. कारण की तेवढ्या केसेस आहे का आपल्याकडे? नाही. मग तुम्ही म्हणशाल सर इथं केस ह्या काय नंबरमध्ये दिल्या पाहिजे का? नाही, तुम्ही कॅरेक्टरमध्ये पण देऊ शकता. म्हणजे तुम्ही काय केलं, तर काय केलं, CH केलं. CH केल्यानंतर तुम्हाला इथं CH केलं तर कॅर केलं तर इथं काय करावं लागलं, %C ॲड्रेस ऑफ CH. आणि इथं काय, इथं मला फक्त कॅरेक्टरमध्ये मेन्शन करावं लागेल. कॅरेक्टरमध्ये जसं की ए चॉईस, त्याच्यानंतर काय जसे हे राहतं ना ऑप्शन आपले ABCD तसे ऑप्शन केलं मी. B नंतर काय केलं C. मग त्या Cला पण काय करा तुम्ही, सिंगल कोट्समध्ये टाकायचं असतं. तुम्हाला माहिती कॅरेक्टर कसं डिक्लेअर करतो. त्याच्यानंतर काय D, इथं काय करायचं, मग D मध्ये टाकायचं. काय केलं, D मध्ये टाकलं. आता काय करायचं, बिल्ड अँड रन केल्यानंतर काय होईल, एंटर चॉईस. मग तुम्ही काय करा, ए तिथे टाका. ए टाकलं तर काय, यू हॅव ऑर्डर पिझ्झा असा मेसेज आला. आता मी काय टाकतो, बिल्ड अँड रन. इथं काय करतो मी, F टाकून देतो. F टाकलं तर काय होईल, रॉंग इनपुट. का? कारण तिथे F आहे का, तिथं काय होतं, D पर्यंतच आपलं ऑप्शन दिले गेलेले होते. आलं त्यानंतर कॅरेक्टर पण आपण काय चॉईसला ठेवू शकतो. आलं त्यानंतर. तर हे झालं आपलं स्विच केसचा बेसिक प्रोग्राम. पण आता मला काय पाहिजे माहिती का, की मी असं काय करू शकतो की म्हणजे की मला चॉईस 1 आल्यानंतर मला काय करायचं, चॉईस 2 साठी पण एक ऑप्शन आला पाहिजे. असं काही करू शकतो की चॉईस 2 साठी पण काय पाहिजे, ऑप्शन आला पाहिजे. तर याच्यासाठी काय करू शकतो, असं भरपूर जणांचं क्वेश्चन आहे. तर काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, आता मला मेसेज कोणता पाहिजे, एंटर युअर चॉईस हा मेसेज काय पाहिजे, मला परत पाहिजे. का, चॉईस ही मला परत पाहिजे. आणि चॉईस ही परत पाहिजे. तर आता मी असं काय करू की जे मला हा लूप आहे ना कंटिन्युअसली इन्फिनिटी टाइम्स चालला पाहिजे. म्हणजे ते लूपमधली जी लूप ब्रेकिंग कंडिशन ऑलवेज काय पाहिजे, ट्रू पाहिजे.
ऑलवेज ट्रू म्हणजे तिथे काय पास पाहिजे, 1 पास पाहिजे. जर मी व्हाईल लूपमध्ये 1 पास केला तर काय होतं बघायचं तुम्हाला. व्हाईल लूपमध्ये काय केलं, हा पूर्ण कोड काय करतो आता इथून काढून टाकतो मी. कोणता हा डिफॉल्ट वगैरे जे लिहिले ना याची मला गरज नाही असं समजून मी काय करतो याला काढून टाकतो. काय करतो, काढून टाकतो. कंट्रोल काय केलं, ठीक आहे चला, कंट्रोल पूर्ण जो कोड आहे ना त्याला काय करतो तुम्ही काढून टाकतो. आणि इथं काय करतो मी वाईल काय करून देतो, 1 इथं करून देतो. 1 करून याच्यामध्ये काय करतो मी प्रिंटएफ काय करतो मी प्रिंटएफ हॅलो करून देतो. काय करतो, हॅलो करतो. तुम्हाला बघायचं काय होतं की कंडिशन ऑलवेज ट्रू आहे का, ऑलवेज ट्रू आहे म्हणजे ती लूप ब्रेक झाला का नाही. म्हणजे मला आउटपुटमध्ये काय दिसेल, जो हॅलो आहे तो काय दिसेल, इन्फिनिटी टाईम दिसेल. तो कधी स्टॉप होणार आहे का, नाही. पुढे स्टॉप होणार आहे का, नाही. तर याला स्टॉप करण्यासाठी एक फंक्शन असतं, ते असतं एक्झिट 0 आणि त्याचा बॅकग्राऊंडमधला कोड कुठं लिहिलेला आहे, हॅशटॅग इन्क्लूड stdlib.h या हेडर फाईलमध्ये लिहिलेलं आहे. कशात लिहिलेलं आहे, हॅशटॅग इन्क्लूड stdlib.h0 मध्ये लिहिलेलं आहे. हा प्रोग्राम काय होणार, जोपर्यंत मी तर काही ती विंडो कट करत नाही तोपर्यंत काय होणार आहे, तो लूप इन्फिनिटी टाईम चालत राहील. माझा आउटपुट पाय हॅलो वर्ल्ड काय होईल, इन्फिनिटी टाईम चालत राहील. तसंच मला काय करायचं ती स्विच केस पण आहे ना इन्फिनिटी टाईम चालली पाहिजे. म्हणजे केस 1 टाकली ना तर केस 1 झाल्यानंतर मला डबल एक मेसेज दिसला पाहिजे की मला केस 2 पण पाहिजे, केस 3 पण पाहिजे, केस 4 पण पाहिजे. मग त्याला कसं करायचं आता, त्याला कसं करायचं, तर मी आता काय करतो, जे व्हाईल लूपमध्ये ना हा जो कोड आहे ना तो टाकून देतो. कोणता, जो मी कट केला होता ना तो पूर्ण कोड काय केला मी व्हाईल लूपमध्ये टाकून दिला. व्हाईल लूपमध्ये टाकल्यानंतर आता मला एक केस 4 बनावं लागेल. काय, कारण मला एंटर युअर चॉईस हा मेसेज काय मल्टिपल टाइम दिसला पाहिजे. आणि याला स्टॉप करण्यासाठी काय करतो मी एक केस बनवतो. ती केस कोणती राहील आपली, केस ई. काय केस 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 काय करतो मी ई. आणि या केस ई मध्ये म्हणजे ई कॅपिटल करतो मी. केस ई कशासाठी राहील, केस ई राहील आपली एक्झिट 0. एक्झिट 0 नावाचं एक फंक्शन आहे ज्याच्यामध्ये काय आहे की आपल्या व्हाईल लूप जो कंटिन्युअसली चालतो. आणि जर मी केस काय टाकली अशी एंटर युअर चॉईस मेसेज येते, तर मी काय टाकली केस 4 टाकली. तर 4 टाकल्यानंतर काय होतं, किंवा केस ई टाकली, ई टाकल्यानंतर काय होईल, आपला प्रोग्राम तिथे काय होईल स्टॉप होण्याचं काम करेल. काय करतो मी F9 टाकलं, मी F9 टाकलं, पहिला मेसेज काय आला मला एंटर युअर चॉईस. तर मी 1 टाकलं तर मला काय मेसेज काय आला, तिथे रॉंग इनपुट. काय आलं, रॉंग इनपुट आलं. का रॉंग इनपुट आलं, कारण आपण चॉईस कोणत्या टाईपची, आपली चॉईस आहे कॅरेक्टर टाईपची. काय टाईपची, कॅरेक्टर टाईपची. इथे दिसतंय ना %C @CH असं चॉईस आहे. आता मी काय करतो माहिती ही चॉईस आहे ना की थोडंसं /n असा मेसेज दिसला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. काय करतो /n टाकून देतो, म्हणजे काय थोडं व्यवस्थित दिसेल. ते /n न्यू लाईनमध्ये मला मेसेज दिसेल तो, नाही तर असं ते वेगवेगळं दिसतं थोडंसं /n. आणि इथं पण काय करतो मी /n. झालं. याला काय करतो F9 मी टाकतो, एंटर युअर चॉईस आलं. 2 लाईन सुटल्या बघ वरती, /n आपण वरती टाकले होते ना एंटर युअर चॉईसच्या पहिले, म्हणून तो काय थोडा खाली आपल्याला दिसतो. मी काय केलं, चॉईस आता आपली कोणती कॅरेक्टर फॉर्ममध्ये चॉईस आहे, तर मला इथं काय करायला कॅप्स लॉक ए टाकलं. मी ए टाकलं, काय आलं, यू हॅव अ ऑर्डर पिझ्झा. आणि एंटर युअर चॉईस काय रॉंग इनपुट परत आलं मला. काय आलं, रॉंग इनपुट मेसेज आला. आता मी काय करतो इथं बी टाकतो. बी टाकल्यानंतर काय झालं, यू हॅव अ ऑर्डर बर्गर. आणि एंटर युअर चॉईस आणि काय आलं, रॉंग इनपुट आलं. असा मेसेज नाही यायला पाहिजे, रॉंग इनपुटवाला मेसेज नाही यायला पाहिजे. डिफॉल्ट बरोबर आहे. एक्झिट 0 नंतर आहे ना काय करा तुम्ही ब्रेक लावून द्या. काय करा, एक्झिट 0 नंतर काय करा, ब्रेक लावून द्या. का, कारण की तो डायरेक्टली काय करतं, रॉंग इनपुटला पण ॲज अ कन्सिडर करतो. मी काय केलं, तिथं ब्रेक लावून दिला. तर मी काय केलं, एंटर युअर चॉईस, तर ए चॉईस टाकली मी. ए चॉईस टाकल्यानंतर काय परत तसंच येतं, एंटर युअर चॉईस रॉंग इनपुट. असा मेसेज आपल्याला दिसायला नको आहे, असा मेसेज दिसायला नको आहे आपल्याला. केस डिफॉल्ट. सगळ्यात पहिलं काय केलं मी स्विचमध्ये काय केलं, एंटर युअर चॉईस हा मेसेज मला दिसतोय. चॉईस आपले येते, चॉईस आल्यानंतर यू हॅव ऑर्डर पिझ्झा, ब्रेक असा मेसेज दिसेल. DE नंतर काय डिफॉल्ट. हा डिफॉल्ट मेसेज आपला स्विच केसच्या मध्ये आहे, काय स्विच केसच्या मध्ये यायला पाहिजे. आणि इथं काय आपला हा व्हाईल लूप इथे क्लोज होतोय.
आणि लास्टला काय होते आपला पूर्ण लूप क्लोज होतं. तर इथं असं नाही यायला पाहिजे. ठीक आहे, केस ई आपली झाली. स्पेस देऊन बघतो, तर स्पेस दिल्यानंतर बघा %C आता काय होतं ते आपण बघू. F9 केलं मी, हे क्लोज करतो मी, हा क्लोज करतो. इथे काय करतो, बिल्ड अँड रन. इथे स्पेस देऊन बघू आपण आता होतं आहे का. तर मी काय केलं, सगळ्यात पहिलं इथे टाकलं. टाकलं तर काय यू हॅव ऑर्डर पिझ्झा, म्हणजे आता होतं. नाही तर पहिले काय रॉंग इनपुट मेसेज येत होतं. परत काय केलं मी, यू हॅव ऑर्डर पिझ्झा. नंतर काय केलं मी, सी मेसेज टाकलं तर यू हॅव ऑर्डर वडापाव असा मेसेज आला. नंतर काय केलं मी, डी टाकलं तर काय यू हॅव ऑर्डर सँडविच मी टाकलं. तसंच मी काय टाकलं, टाकला ना तर काय होईल बघा, प्रोग्राम आपला काय झाला, स्टॉप झाला. प्रोग्राम का स्टॉप झाला, एक्झिट झिरोचं कामच ते की काय करा, प्रोग्रामला तिथे स्टॉप करून द्या. आलं ना. इनव्हॅलिड चॉईस पण चालेल आपलं, इनव्हॅलिड चॉईस पण बाकी होतं ना, म्हणजे रॉंग इनपुट बाकी होतं ना, ते पण आपण काय करू आता डिस्कस करू. जसं की मी 44 टाकलं तर मला मेसेज काय आला, रॉंग इनपुट. आणि परत मला पुढं काय दिसलं, रॉंग इनपुट टाकल्यानंतर एंटर युअर चॉईस असा मेसेज दिसला. काय दिसला, रॉंग इनपुट टाकल्यानंतर एंटर युअर चॉईस मेसेज. समजलं कसं होतं प्रोग्राम किंवा. तर हा पूर्ण प्रोग्राम आहे, ज्याने लिहिला नसेल ते लिहून घ्या, पूर्ण पहिल्यापासून लिहा. हा खालचे स्टेटमेंट लिहा, सगळे स्टेटमेंट व्यवस्थित लिहून घ्या. नंतर प्रॅक्टिस करा. मोस्टली हे प्रोग्राम जमत नाही कोणाला, आलं तर हे पण तुम्ही करू शकता. आलं. तर आता काय करायचं आपल्याला, मेन आता तुम्हाला मी फंक्शन शिकवलेलं नाही, पण फंक्शनसाठी मी जेव्हा मी फंक्शन शिकवाल नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला असं सांगणार आहे आता मी, की एक कॅल्क्युलेटर डिझाईन करायचं आपल्याला. काय करायचं, कॅल्क्युलेटर डिझाईन करायचं. आणि ते काय की म्हणजे की आपण जसं की आता फंक्शनमध्ये जर केस 1 टाकली ना तर ॲडिशनवालं फंक्शन झालं पाहिजे, केस 2 टाकली ना काय झालं पाहिजे, सबट्रॅक्शनवाला फंक्शन टाकलं, केस 3 टाकली ना काय झालं पाहिजे, मल्टिप्लिकेशन, केस 4 टाकलं तर काय डिव्हिजन. असे काय फंक्शन आपले चालले पाहिजे. तर हे फंक्शनचा टॉपिक मी उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये घेईल. पण त्याच्या आधी आपण काय करू, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशनचा जो कोड आहे तो काय करू, युजिंग स्विच केस एकदा करून दाखवतो. मला काय करायचं, युजिंग स्विच केस करून दाखवायचं. हा कोड झाला आपला. तर याला काय करतो आता मी, ह्याच्यामधले काही सगळेच काढून टाकतो, कारण मला ते पहिल्यापासून इंटिजर चॉईस घ्यायची आता मला. तर सगळ्यात पहिले काय आपण आपल्याला जो प्रोग्राम करायचा होता कोणता, की आता मला काय पाहिजे की मेन फंक्शनमध्ये मला सगळ्यात पहिलं म्हणजे की मला स्विच केस करायची. जर ॲडिशन असेल तर ॲडिशनवालाच कोड चालला पाहिजे. म्हणजे केस 1 टाकली तर काय ॲडिशनवाला कोड चालला पाहिजे, केस 2 टाकली तर सबट्रॅक्शनवाला कोड चालला पाहिजे, केस 3 टाकली मल्टिप्लिकेशनवाला कोड चालला पाहिजे. तिथं काय करायचं फक्त मला, व्हॉइड मेन. आणि मला असा पहिल्यांदा एक असं मेसेज दिसलं पाहिजे की प्रेस 1 फॉर काय ॲडिशन. इथं काय करतो मी, प्रिंट एफ असं मेसेज दिली तर मी प्रिंट एफ. आणि इथं काय मेसेज राहील माझा, प्रेस 1 फॉर कशासाठी, ॲडिशनसाठी. तसंच आता मला काय करायचं, सेम मेसेज कशासाठी टाकायचं, 3 केस घ्यायचे आपल्याला, ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन. मग इथं काय केलं मी, प्रिंट एफ. इथं काय मेसेज दिलं, प्रेस 2 फॉर कशासाठी. इथे स्पेस व्यवस्थित द्या, म्हणजे काय ते व्यवस्थित दिसलं पण पाहिजे नाही का आपल्याला. प्रेस 2 फॉर कशासाठी, सबट्रॅक्शन. SUB लिहून देतो फक्त. काय करतो, SUB लिहून देतो. नंतर काय प्रिंट एफ इथं काय करतो मी, हा प्रिंट आपला इथं चुकला, इथं काय पाहिजे, स्मॉल पाहिजे. प्रिंट काय पाहिजे, स्मॉल पाहिजे. प्रिंट एफ इथं काय द्यायचं मला, प्रेस 3 फॉर कशासाठी, प्रेस 3 फॉर कशासाठी, प्रेस 3 फॉर काय, प्रेस 3 फॉर मल्टिप्लिकेशनसाठी. काय, मल्टिप्लिकेशन. इथं पण ॲडच ठेवतो. मग जी ॲडिशन येईल ना असे मेसेज दिसतील मला, प्रेस 1 फॉर ॲडिशन, प्रेस 2 फॉर सबट्रॅक्शन, प्रेस 3 फॉर मल्टिप्लिकेशन. आणि आता मला काय करायचं आहे की हे झाल्यानंतर मला युजरला एक मेसेज द्यायचा आहे. युजरला मेसेज काय द्यायचा आहे, आता हे काय न्यू लाईनमध्ये आले पाहिजे, तर /n इथं करतो मी. नंतर /2 करतो मी. नंतर काय, नाही सॉरी, /2ची गरज नाही आहे, सॉरी, /n अजून दिला मी. आणि आता मला काय करायचं, युजरला अजून एक मेसेज दाखवायचं की एंटर युअर चॉईस. म्हणजे 1 टाकलं तर काय पाहिजे, 1 वाला कोड चालला पाहिजे, 2 टाकलं तर काय झालं पाहिजे, 2 वाला कोड चालला पाहिजे, 3 टाकलं तर काय झालं पाहिजे, मल्टिप्लिकेशनवाला कोड चालला पाहिजे. याच्यासाठी काय करायचं, मला युजरला एक मेसेज द्यायचा आहे, काय, प्रिंट एफ. युजर मला पहिल्यांदा विचारेल की तुम्हाला या तिन्हीपैकी कोणती की प्रेस केली तुम्ही, ती चॉईस आपल्याला काय करावं लागेल, स्टोअर करावं लागेल. आधी मेनू दिसेल, मेनू टाकल्यानंतर तुम्ही जी चॉईस सिलेक्ट करशाल ती चॉईस सिलेक्ट होऊन त्या स्पेसिफिक कोडवर आपलं गेलं पाहिजे. इथं मेसेज काय देईल मी, एंटर चॉईस असा मेसेज देईल. काय करेल, एंटर चॉईस असा मेसेज देईल.
इथं स्लॅश एन टाकून देतो, एंटर चॉईस. चॉईस झालं. चॉईस झाल्यानंतर आता काय करायचं, स्कॅन ॲप. स्कॅन ॲप काय करायची, तुम्ही जी चॉईस टाकशाल त्याला रिझर्व करण्यासाठी किंवा स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय लागेल, स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय लागेल, ती चॉईस एखाद्या व्हॅरिएबलमध्ये स्टोअर करावं लागेल. ते व्हॅरिएबल मी काय डिक्लेअर करतो, इंट काय CH नावाच्या व्हॅरिएबलमध्ये डिक्लेअर करतो. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, हा कोड मला काय करायचं, परत चालवायचा. काय करायचं, परत चालवायचं. मग मी काय करेल, व्हाईल 1 मध्ये टाकून देईल. काय, कोणता कोड, व्हाईल 1 मध्ये. एंटर युअर चॉईस हा मेसेज मला काय परत दिसला पाहिजे, त्याच्यामुळे मी काय केलं, व्हाईल 1 मध्ये त्याला टाकून दिलं. आणि नंतर इथं काय केलं, मी ती चॉईस आपण जी घेतली %d, त्याला काय केलं, %d आणि मला स्टोअर कुठं करायचं आहे, स्टोअर करायचं आहे ॲड्रेस ऑफ CH व्हॅरिएबलचा जो ॲड्रेस असेल ते जाऊन काय करायचं, मला स्टोअर करायचं आहे. आणि या पूर्ण याला काय करतो मी, मी याच्यामध्ये टाकतो, कशामध्ये, पूर्ण कोडला कशामध्ये टाकतो मी, त्या व्हाईल लूपमध्ये टाकतो. आणि व्हाईल लूपमध्ये आपली स्विच केस पण चालणार आहे ना, आता स्विच केस पण चालणार आहे. मी आत्ताच तुम्हाला एक्झाम्पल करून दाखवलं, त्याच्यामुळे मला नाही वाटत तुम्हाला याच्यात काही प्रॉब्लेम येणार आहे. स्विच त्याच्यामध्ये आपण काय पास करतो, जी CH आहे, जी आपल्या चॉईस येणार आहे ती काय करतो मी CH मध्ये पास करतो. म्हणजे काय, तिथूनच काय झालं पाहिजे, स्विच कुठं, त्या केसवर स्विच झाला पाहिजे. तर केस 1 काय आहे आपली, केस 1 काय आहे की 1 जर प्रेस केलं तर माझा ॲडिशनवाला कोड चालला पाहिजे. केस 1. आता 1 इंटीजरमध्ये म्हणून मी इथं 1 घेतला. याच्यानंतर इथं काय ॲडिशनवाला कोड चालला पाहिजे. ॲडिशनवाला काय की आता मी काय करतो की मला आहे ना, हे झाल्यानंतर आहे ना, ॲडिशन सबट्रॅक्शनच्या व्हायच्या आधी ना मला युजरकडून 2 नंबर घ्यायचे. काय केलं, printf 2 नंबर घेतले मी. ते 2 नंबर काय, एंटर 2 नंबर्स. काय 2 नंबर्स माझे आले पाहिजे. आणि मी केस 1 टाकली त्यांच्या 2 नंबरची ॲडिशन झाली पाहिजे. केस 2 टाकली त्या 2 नंबरची काय झाली पाहिजे, सबट्रॅक्शन माझी झाली पाहिजे. एंटर 2 नंबर्स असा मेसेज दिला मी. नंतर इथे काय केलं मी, स्कॅनएफ %d असे 2 नंबर मला घ्यायचे. %d आणि इथं काय करतो मी A, B असे 2 नंबर इथं घेऊन घेतो. आणि त्या 2 नंबरला काय करायचं, मला वरती डिक्लेअर पण करावं लागेल, इंट A, B. हे दोन्ही काय राहणार आहे, इंटीजर आपले राहणार आहे. आत्तापर्यंत जेवढं केलं तेवढं आपल्याला काय करावं लागेल, एवढं मी चालून बघतो. F9 केलं मी, F9 केलं, प्रेस 1 फॉर ॲडिशन, प्रेस 2 फॉर सबट्रॅक्शन आणि एंटर 2 नंबर्स असा मेसेज आला. 2 नंबर टाकले मी, 10 आणि काय 20, 2 नंबर टाकले. आता पुढं काय आहे की परत तो कशासाठी आला, चॉईससाठी आला. चॉईससाठी असा मेसेज येईल किंवा तो प्रोग्राम काय होईल, टर्मिनेट आपला होऊन जाईल. काय होईल, प्रोग्राम टर्मिनेट होईल. कारण की अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्या काय बाकी आहे. पूर्ण झालं आहे का आपलं. आता याच्यानंतर काय येईल, एंटर चॉईस येईल. चॉईस आल्यानंतर तिची केस चालू होईल. केस चालल्यानंतर आता इथं मला काय करायचं, ॲडिशन करायची. तुम्ही काय करा, इथे डायरेक्टली मेसेज द्या, printf ॲड इज इक्वल टू काय करा, %d. आणि याच्यात काय करा माहिती काय, जे 2 नंबर आहे आपले, ज्या नंबर 2 व्हॅरिएबल आपण डिक्लेअर केले A आणि B, त्याच्यामध्ये काय होतं, आपला डेटा जाऊन स्टोअर होतो. त्या 2 नंबरला काय करतो मी, डायरेक्टली ॲड करून त्याची जी पण व्हॅल्यू येईल त्याला काय करा, प्रिंट करा. पाहिजे तुम्ही 3rd व्हॅरिएबल घेऊन त्याच्यात ॲड करू शकता. पण मी काय करतोय, A+B करून डायरेक्टली काय करतो, त्याला ॲड करायचा प्रयत्न करतो. आणि मी तुम्हाला काय सांगितलंय, ॲडिशन नंतर आता स्विच करायचं तर मला काय करावं लागेल, खालचे पण स्टेटमेंट नाही प्रिंट करायचे. ॲडिशन सांगितलं, ॲडिशनच प्रिंट झाली पाहिजे. त्याच्यासाठी काय लावा, मी इथं ब्रेक लावा. नंतर काय होईल, आपली केस 2 मध्ये काय सांगितले, केस 2 मध्ये सबट्रॅक्शन पाहिजे. तर सबट्रॅक्शनसाठी पण काय करायचं, सेम हाच कोड मी कॉपी करतो इथं, Ctrl+C Ctrl+V तर हाच कोड मी काय केलं, कॉपी केला. आणि इथं काय केलं, फक्त A+Bच्या जागी हे -B केलं. आणि इथं ॲडिशनच्या जागी काय केलं मी, ॲडिशनच्या जागी सबट्रॅक्शन SUB लिहून दिलं मी. सेम आता काय केस 3 साठी पण काय करतो मी, हे थोडंसं अलाइनमेंट व्यवस्थित ठेवायची त्याची, म्हणजे दिसायला पण काय दिसतो, कोड आपला व्यवस्थित दिसतो. इथं काय केलं मी, इथे केलं printf ॲडिशन. आता काय मल्टिप्लिकेशन मला पाहिजे, केस 3 टाकल्यावर काय पाहिजे, मल्टिप्लिकेशन. तर MUL मलमध्ये मी काय केलं, मल्टिप्लिकेशन स्टोअर केलं. शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितोय, जास्त व्हॅरिएबलचे नावं तुम्हाला समजेल असे द्यायचे. असं पूर्ण व्हॅरिएबलचे नाव जास्त मोठं पण नाही देत बसायचे. झालं, मल्टिप्लिकेशन झालं किंवा तो मेसेज द्यायचा, तो छोटासा मेसेज द्यायचा. आपल्याला नंबर ऑफ लॉजिक इम्पॉर्टंट असतं, आलं त्यांना. आता काय करायचं, डिफॉल्टमध्ये काय दिसलं पाहिजे, माझा मेसेज. डिफॉल्टमध्ये माझा मेसेज दिसला पाहिजे की जर समजा 3च्या व्यतिरिक्त तुम्ही 4 नंबर टाकला तर मला काय मेसेज दिसला पाहिजे, इनव्हॅलिड चॉईस मेसेज दिसला पाहिजे. तर मी इथे काय करेल,
जर कोणी असं मेसेज टाकला तर मला तिथे काय मेसेज दिसला पाहिजे, इनव्हॅलिड चॉईस, इनव्हॅलिड CHOIC, इनव्हॅलिड चॉईस असा मेसेज दिसला पाहिजे. आलं. तर डिफॉल्ट झालं, स्विच केस आपली झाली, व्हाईल लूप पण झाला इथं. इथं काय झालं, मेन फंक्शन पण आपलं इथं झालेलं. आलं. तर आपला पूर्ण कोड आता झालेला आहे. आता आपण काय करू, इथं थोडंसं मी /n लावून घेतो. काय करतो, /n लावतो म्हणजे व्यवस्थित दिसेल. तो F9 केलं मी, आपलं F9 केलं. प्रेस 1 फॉर ॲडिशन, प्रेस 2 फॉर सबट्रॅक्शन, प्रेस 3 फॉर मल्टिप्लिकेशन. आता काय केलं, आधी तुम्ही 2 नंबर टाका. 2 नंबर काय, 22 आणि 33. क्या हो गया, बिल्ड अँड रन. इथे काय टाकलं मी, 22 आणि 33. त्याच्यानंतर काय होतं, हे 2 नंबर आहे ना, मी काय करतो असे न लिहित आहे ना, मी काय करतो आणि कधी स्पेसमुळे तो बहुतेक त्याला प्रॉब्लेम येत असेल. स्कॅनएफ मी काय करतो वेगवेगळे लिहितो. स्कॅनएफ %d, इथे काय करतो मी ए करून देतो. नंतर ए आणि त्याचा ॲड्रेसवर जाऊन स्टोअर करायचं, ए व्हेरिएबलचा ॲड्रेस ऑफ ए. नंतर काय करायचं, स्कॅनएफ इथं काय करायचं, %d आणि काय करा, ॲड्रेस ऑफ बीवर जाऊन स्टोअर करा. आलं. आता मी काय करतो, F9 दाबतो. F9 दाबल्यानंतर काय, एंटर 2 नंबर्स. मी 10 टाकलं, नंतर 20 टाकलं, नंतर एंटर युअर चॉईस मला काय पाहिजे की 1 ॲडिशन मला पाहिजे. तर ॲडिशन काय आली 30. प्लस मला त्याची काय पाहिजे, मल्टिप्लिकेशन पाहिजे, किती सबट्रॅक्शन पाहिजे. सबट्रॅक्शन काय आली, -10 आली. त्याच्यानंतर काय पाहिजे मला, 3 चॉईसला त्याची मल्टिप्लिकेशन पाहिजे. आता मला अशी एक चॉईस घ्यावं लागेल जो काय करेल, प्रोग्रामला टर्मिनेट करेल. नाही तर मी 4 जर टाकलं तिथे काय होतं, इनव्हॅलिड चॉईस मेसेज येतो. हा प्रोग्राम काय कंटिन्युअसली चालू आहे. मग मी काय करू शकतो का याच्यामध्ये, असं आत्ता सांगितलं मी एक्झिट झिरोने काय होतं, आपलं प्रोसेस ही स्टॉप होते. मग ती केस काय बनवायची आपल्याला, 4 बनवायची. केस 4 काय बनायची, केस 4 स्मॉल, केस 4 काय बनायला लावली मी तुम्हाला, एक्झिट काय बनायचं आपल्याला, एक्झिट 0. मग इथे लिहून देतो मी पुढं, इथं एक्झिट, त्याच्यामध्ये ॲज अ पॅरामीटर म्हणून काय पास करा तुम्ही, 0 पास करा. केलं पास, एक्झिट 0. मग तुम्ही असं लास्टला एक मेसेज पण देऊ शकता. काय मेसेज देऊ शकता, की लास्टला असा मेसेज देऊ शकता, प्रिंटएफ इथं काय मेसेज देऊ शकता, /n, इथं काय देऊ शकता, प्रेस फॉर एक्झिट, काय प्रेस 4 फॉर एक्झिट. कशासाठी करा, एक्झिटसाठी करा. आता काय करतो, F9 टाकतो मी. F9 टाकल्यानंतर 4 ऑप्शन दिसत आहे. मी काय केलं, पहिले मी एंटर नंबर 1 2 नंबर टाकला, 2 टाकला, त्यांची सबट्रॅक्शन -1 येऊन गेली. आता मला काय करायचं, 4 टाकून तो प्रोग्राम स्टॉप करायचा. तर 4 टाकल्यावर काय झालं, तो प्रोग्राम आपला इथे स्टॉप झालेला आहे. समजलं. तर हा पूर्ण कोड आहे, एकदा बघा पहिल्यापासून 1 ते किती 20 लाईनपर्यंत एक स्क्रीनशॉट घेऊन घेतला स्क्रीनशॉट. त्याच्यानंतर काय करा तुम्ही, आता स्विचपासून तर हा केस 4पर्यंत एक घेऊन घ्या. त्याच्यानंतर केस 4पासून खाली उरलेला स्क्रीनशॉट आलं ना. तर हे पूर्ण प्रोग्राम एकदा टाईप करून बघा, काय डाऊट आला तर विचारा. आणि याच्यातली अजून एक कंडिशन बाकी आहे आपली, काय की आपल्याला फंक्शननी कसं होईल, म्हणजे इथं फक्त फंक्शन कॉल करायचं राहतं, बाकी फंक्शनवरती डिपेंड करू. आता जो फंक्शन टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये फंक्शन डिस्कस करणार आहे, तर तिथं मी परत काय करेल, स्विच केसचा जो फंक्शनवाला प्रोग्राम आहे तो सांगून देईल. असंच एक स्टेप बाय स्टेप करत आपण पुढे जाणार आहे, सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे. आणि खूप सारे मी बघितलं, मला मेसेज पण येतात, BCS आणि जे लास्ट इयर ज्यांचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालेले, जे पासआउट झालेले, त्यांना असा मनामध्ये एक भीती असते की सर हा कोर्स केलेला तर सगळं काय होईल का, किंवा मी जे आता शिकतोय जावा फुल स्टॅक, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी क्लास लावलेले पुण्याला, तर त्यांना सगळ्यांना मनामध्ये एक असं डाऊट असतं की सर हा कोर्स केला तर मला जॉब लागेल का. तुम्ही या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा जे तुम्ही गोष्ट शिकताय त्याच्यावर प्रॉपर कॉन्सन्ट्रेट करा, ती गोष्ट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनण्याचा प्रयत्न करा आणि प्रॉपर वेने शिका. आता मी इथे शिकवतोय त्या कन्सेप्ट, तुमच्या जर बेसिक वीक असेल तर बेसिक आधी कंप्लीट करा. नंतर मी काही दिवसानंतर जावा फुल स्टॅक आणि मनी स्टॅक शिकवणार आहे, किंवा DSA जे शिकवणार आहे, DSA एकदम प्रॉपरमध्ये घेणार आहे, तर ते DSA तुम्ही शिका. नंतर तुम्ही जो कोर्स करताय तो कोर्स कंप्लीट करा.
जरूर तुम्हाला जॉब लागेल. आणि ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश कम्युनिकेशनवर पण लक्ष देत चला. तुमच्या सर्व गोष्टी हळूहळू क्लिअर होतील. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. जे तुम्हाला डेली टास्क जिथं पण शिकत असाल किंवा आपल्या चॅनलवर पण शिकत असाल तर कन्सिस्टन्सी ठेवा. जे लेक्चर होते रोजच्या रोज संपवा, प्रॅक्टिस करा, त्याच्या रिलेटेड वेगवेगळे प्रोग्राम सर्च करा, त्यांना इम्प्लिमेंट करा. आलं ना? तर जरूर काय होईल, तुम्हाला जॉब लागेल. आलं? तर आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.